आणि एक महत्त्वाची बातमी, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक झालेत आणि या कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची जी वाहनं पार्क करण्यात आलेली होती त्या वाहनांची तोडफोड करताना हे मराठा क्रांती मोर्चाचे तरुण दिसतायत आणि ही तोडफोड करताना एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आलेल्या आहेत। काही तरुणांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पोलीस करतायत। तर नेमकं काय घडलेलं आहे तो घटनाक्रम आपण पाहूयात। मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते हे गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक झालेत। सदावर्तेंच्या वाहनांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे आणि मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरामध्ये पार्क करण्यात आलेल्या सदावर्तेंच्या या वाहनांची ही तोडफोड झाली आहे। मंगेश साबळे असं तोडफोड करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे। आक्रमक कार्यकर्त्यांकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सुद्धा यावेळी देण्यात आल्या आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। तर आपण पाहतोय मराठा क्रांती मोर्चाचे हे तरुण आहेत आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या घराचा हा परिसर क्रिस्टल टॉवर परिसर आहे हा मुंबईतला। या ठिकाणी खाली गुणरत्न सदावर्ते यांचं हे वाहन पार्क करण्यात आले होतं, ही गाडी, आणि मराठा क्रांती मोर्चाचे तरुण अगदी पहाटेच्या वेळी म्हणजे सकाळच्या सुमारास या गाडीची तोडफोड करताना कॅमेऱ्यात कैद झालेत। आणि आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर याच परिसरातनं म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या बाहेरच्या परिसरातनं क्रिस्टल टॉवर परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष आपण दाखवूयात आपल्या प्रेक्षकांना। नक्कीच निकिता, सकाळी 6:30च्या वेळेस जे आहे ते मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते गुणरत्न सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवरच्या घराखाली 2 गाड्या त्यांच्या ज्या आहेत त्या पार्क करण्यात आल्या होत्या आणि त्याच गाड्यांची तोडफोड जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। गुणरत्न सदावर्ते यांचा फोन अजून देखील लागत नाही आणि पोलीस बंदोबस्त जे आहे ते या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या गाड्या पोलिसांकडून झाकण्यात आलेल्या आहेत, कारण की आजूबाजूला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते, त्यासोबत माध्यमांची देखील गर्दी वाढलेली आहे, त्यामुळे ते पोलिसांकडून गाड्या ज्या आहेत त्या गाड्या झाकण्यात आलेल्या आहेत। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर या अगोदर पाहायला गेलं तर गुणरत्न सदावर्ते यांचे जे वक्तव्य होती ती वक्तव्य वारंवार चर्चेत होती। मराठा समाजाच्या विरोधात जे आहे ती वारंवार त्यांची वक्तव्य असलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळे कुठेतरी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती हा राग काढला का अशी भावना जी आहे ती सर्वांकडून व्यक्त केली जाते। जी समोर आपल्याला मोठी गाडी पाहायला मिळते, गुणरत्न सदावर्ते स्वतः ही गाडी घेऊन जे आहे ते फिरत होते। जिथे जिथे गुणरत्न सदावर्ते दौऱ्याला जायचे किंवा भेटीगाठी देण्यासाठी जायचे तिथे तिथे ही गाडी जी आहे ती असलेली आपल्याला पाहायला मिळते। भली मोठी ही गाडी जी आहे ती गाडी या ठिकाणी आहे आणि समोरची दुसरी टोयोटा गाडी जी आहे ती देखील त्या ठिकाणी होती आणि ती आता बाहेरच्या परिसरामध्ये होती। ती आतमध्ये जी आहे ती पोलिसांकडूनच पार्किंग केली जाते। आपण पाहू शकतो की तिच्या चारी बाजूच्या काचा ज्या आहेत त्या काचा फुटलेल्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडून विशेष काळजी म्हणून ती टोयोटा गाडी जी आहे ती गाडी पोलिसांकडून आता पार्क केली जाते। आपण जर पाहायला गेलं तर सकाळच्या वेळेस या कार्यकर्त्यांनी खरं तर हा गोंधळ घातलेला होता आणि त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे, परंतु आता गुणरत्न सदावर्ते यांची नक्की भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता आपण सध्या बघतो की दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या आजूबाजूला आहेत, एक गाडी क्रिस्टल टॉवरची जी बातमी आहे किंवा जी घटना आहे ती गुणरत्न सदावर्तेंपर्यंत सुद्धा निश्चितच पोहोचली असणार। ते या ठिकाणी पाहणी वगैरे त्यांनी केली आहे का आपल्या वाहनांची? तर या सगळ्या संदर्भात सुद्धा निवृत्ती यांच्याकडून आपण जाणून घेत राहणार आहोत। गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया काय असणार आहे तेही आपण बघणार आहोत।